बोलिए सद्गुरुदेव भगवान की जय. आजच्या आपल्या विहंगम योगाच्या पुणे संत समाजच्या ऑनलाईन सत्संगामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आपण विहंगम योगाच्या सत्संगाची नेहमीप्रमाणे सुरुवात सद्गुरु लिखित स्वागत गान आणि मंगल गान या माध्यमाने करतो. तशीच आज पण आपण अनंत सत्तेचे, पवित्र सत्तेचे, आनंददायी सत्तेचे स्मरण त्यांनीच लिहिलेल्या स्वागत गान याच्या माध्यमातून करूया. आणि त्यानंतर विश्व शांतीसाठी, विश्व कल्याणासाठी आपण मंगल गान याचं पाठ गायन करूयात. यासाठी मी आपले युवा गुरुभाई भूषण कुलकर्णी यांना विनंती करते की स्वागत गान आणि मंगल गानचे गायन करा. स्वागत गान. आज स्वागत नित्य गुरुवर संत शुभागमाइये. अध्यात्म विद्या दिव्य ज्योति सोमरस बरसाइये. दोष दूर गुण दूर करिके शुद्ध हंस बनाइए. भेद गम गति ज्ञान गर्जन शक्ति द्वार हटाइए. खुले द्वारा शब्द सागर भक्त जन अनवाइये. जन सदा फल विश्व शिक्षक शान आन बचाइए. मंगल गान. विश्व शांति नाम मंगल परम गुरु को ध्याइए. वर्ग द्वंद्व अशांति दूर कर भाव भेद मिटाइए. सार्वभौम समष्टि सत्ता ध्यात्म राज बनाइए. भेष भाषा भाव जगमय ज्ञान पर दर्शाइए. समृद्धि सुख शांति धरातल स्वर्ग भूमि बनाइए. विश्व शिक्षक जन सदा फल नीति स्वर अपनाइए. बोलिए बंदी छोड़ सद्गुरुदेव भगवान की जय. खूप खूप धन्यवाद भूषण. आता सत्संगाच्या पुढच्या कडीमध्ये आपण सद्गुरू सदाफल देवजी रचित स्वरवेद या सद्ग्रंथाचं काही दोह्यांचं आपण वाचन करणार आहोत. याचं वाचन आता सुरू करूयात. सगळेजण आपण शांत चित्ताने याचं स्वरवेदचे दोहे आणि त्याचं भाष्याचं वाचन एकाग्र चित्ताने ऐकावं आणि याचा आनंद घ्यावा. बोलिए सद्गुरुदेव भगवान की जय. स्वरवेद भाष्य चतुर्थ मंडल पंचम अध्याय. ऐसा सुख वह कवन है जामे दुख नहीं लेश. सदा निरंतर उमड़ता पहुँचे तरंगन देश. ऐसा आनंद वह कौन है जिसमें दुख का लेश नहीं है. वह सदैव उमड़ता रहता है और शांति प्राप्त होती है. उसमें किसी प्रकार का उद्वेग एवं अशांति नहीं रहती. एक रस शांति परमानंद स्वरूप परब्रह्म में है. प्राकृत सुख जग भोग कर
फिर वह शांति नहीं आए। सुखद शांति वह कवन है, अंतर चाह बनाए। प्राकृत सुखों को बार बार भोगने पर भी भोगों से तृप्ति नहीं होती। अंतर में सदैव भोगों की इच्छा बनी रहती है। वह सुखकारी शांति कौन है, जिसके प्राप्त होने पर दूसरे प्रकार के भोगों की इच्छा नहीं होती। सदैव शांति एक सम बनी रहती है। कौन सुख शांति मिले, कौन सुख दुख जाए। कौन सुख सुख चाह नहीं, कौन विशद सुख पाए। किस सुख से शांति प्राप्त होती है, कौन सुख से दुख जाता है। कौन सुख प्राप्त होने पर फिर सुख प्राप्ति की इच्छा नहीं रहती, और कौन इस महान शुद्ध सुख को प्राप्त करता है। ब्रह्म सुख प्राप्त हो जाने पर सब सुख प्राप्त हो जाते हैं। चाह नहीं, चिंता नहीं, चंचलता चकचूर। आश नहीं, अवकाश नहीं, आनंद आनंद पूर्ण। ब्रह्म सुख प्राप्ति में किसी पदार्थ की इच्छा, चिंता, चंचलता, आश एवं वासना नहीं रहती। ये सब नष्ट हो जाते हैं और आनंद ही आनंद का प्रवाह सदैव प्रवाहित रहता है। क्षण में सुख क्षण दुख मिले, जग वियोग योग आए। सहज योग सुख कवन है, सब दिन एक रहाए। संसार में क्षण भर में दुख और क्षण भर में सुख मिलता है। दुख सुख का बराबर योग वियोग होता रहता है, परंतु सहज योग का वह कौन सुख है जो सब दिन एक समान रहता है। जामे सुख तुम जानते, सो है दुख कारू। सत सुख सुख जाना नहीं, ताते पर भवकू। जिस पदार्थ के भोग में तुझे सुख प्राप्त होता है या जिसे तुम सुख समझते हो, वह दुख का रूप है, अर्थात दुख का कारण स्वरूप है। सत्य सुख क्या है, उस सुख को तूने जाना नहीं, इसीलिए भवसागर में तुम गिरते हो। सुख का सागर पास है, हे मति मंद गवार। खोजो सदगुरु शरण में, मिले खुलत द्वार। हे मंद बुद्धि वाले अज्ञानी जीवो, सुख का सागर तुम्हारे ही पास में है। तुम सद्गुरु शरण में जाकर उनकी दया दृष्टि एवं योग युक्ति से उस अमृत सागर को खोजो। सद्गुरु प्रकाश मिल जाने पर उसका द्वार खुल जाता है और वह अमृत सागर प्राप्त हो जाता है। बोलिए सद्गुरुदेव भगवान की जय। आजच्या या सर्वेच्या पाठामध्ये आपण बघितलं की आपण आनंद आणि सुख जे सत्य आहे त्याचे वर्णन स्वामीजींनी केलेलं आहे आणि ते प्राप्त करण्यासाठी आपल्याला काय करण्याची गरज आहे हे पण त्यांनी सांगितलेलं आहे। तर अशाच एका आनंदाच्या प्राप्तीसाठी, एका शांतीच्यासाठी आपण सगळेजण या सत्संगामध्ये उपस्थित आहोत आणि आपल्यामध्ये आपले गुरुभाई, वरिष्ठ गुरुभाई एक
खूप जुने स्वामीजींचे शिष्य आहेत, साधक आहेत, असे आनंद असोदेकर जी आपल्या सगळ्यांमध्ये उपस्थित आहेत. यांचे ओळख आपल्याला अजितने करून दिलेलीच आहे की जे हाय मीडिया कंपनीमध्ये मार्केटिंग इंजिनियर आहेत आणि ते इंटरनॅशनल मार्केटिंग फील्डचा सगळा व्यवहार बघतात. आणि असं असूनही ते अध्यात्माचे खूप मोठे अभ्यासक आहेत आणि सतत ते आपल्या डे टू डे जीवनामध्ये अध्यात्माचा उपयोग कसा होईल आणि आत्ता ह्या क्षणी आपल्याला त्या सुखाच्या एका कणाची का होईना पण अनुभूती होण्याच्यासाठी काय करावं लागेल ह्याच्यासाठी चिंतन करत असतात, विचार करत असतात. त्याचबरोबर विहंगम योगाच्या तत्वज्ञान सिद्धांताच्या आधारावरती ते आता आपल्याला आपल्या समोर त्यांचे विचार मांडणार आहेत. तर मी आनंदजींना विनंती करते की सत्संगाची पुढची कडी आपण आपल्या हातात घ्यावी आणि आपल्या विचारांनी, आपल्या भावांनी इथे उपस्थित सगळ्या जणांना लाभान्वित करावं. बोलिये सद्गुरुदेव भगवान की जय. सगळ्यांना माझा नमस्कार. ज्यांनी लाईव्ह स्ट्रीमिंग जॉईन केलेलं आहे त्या सगळ्यांना माझा नमस्कार. सगळेजण आपल्या घरी सेफ असतील ही सद्गुरुचरणी प्रार्थना. सगळ्यांनी काळजी घ्यावी. पुणे संत समाज हे माझ्या अतिशय हृदयाच्या जवळचं एक विशिष्ट असं संस्थान म्हणता येईल मला. संस्थान याच्याकरता म्हणतो की जरी आम्ही 25-30 लोकच असलो कार्यरत, 40-50 लोक, तरी जे काम पुणे संत समाजाने मागील 8-10 वर्षामध्ये पुण्यामध्ये आपापल्या तुटपुंज्या रिसोर्सेस प्रमाणे केलेलं आहे प्रचार प्रसाराचं, ते फार मोठं आहे. कारण पुणे संत समाजावर सद्गुरूची अतिशय अनन्य कृपा आहे. हे मी स्वतः अनुभव घेतला आहे. हे सगळ्यांनी पाहिलेलं आहे. किमान आता पुणे प्रोग्रामच्या वेळेला सगळ्यांना अनुभवायला पण आलेलं आहे. आजच्या आपल्या सत्संगामध्ये बरेच नवीन लोक पण असतील. तर आजच्या सत्संगामध्ये मला जे मी विचार करतो स्वर्वेदाच्या आधारे अर्थातच, जे मी पाहतो बाहेर माझ्या जॉबच्या निमित्ताने जे फिरतो, जे अनुभव येतात ते शेअर करणारे. त्याचबरोबर मी विहंगम योगाची जी प्राथमिक माहिती आहे ती सुद्धा देणार आहे. विहंगम योग तुम्हाला ज्यांना माहीत नसेल त्यांच्याकरता की हा काही नवीन योग नाहीये, हा कोणी नवीन शोधलेला योग नाहीये. 20व्या शतकामधील जर मोठ्या घटना आपण पाहिल्या तर, किंवा आपल्याला विचारलं कोणी की 20व्या शतकातल्या मोठ्या घटना कुठल्या आहेत, तर आपण वर्ल्ड वॉर 1, वर्ल्ड वॉर 2, कोल्ड वॉर अशा अनेक गोष्टी सांगू की ज्याने जगाला खूप मोठ्या प्रमाणावर ज्याचा जगावर खूप मोठ्या प्रमाणावर इम्पॅक्ट झालेला आहे किंवा परिणाम झालेला आहे. पण माझ्या दृष्टीने मी ज्या वेळेला विचार करतो त्यावेळेला 20व्या शतकातली सगळ्यात मोठी घटना म्हणजे सद्गुरू सदाफलदेवजी महाराजांनी मनुष्याच्या उद्धाराकरता ब्रह्मविद्येचा प्रचार प्रसार सुरू करणं ही सगळ्यात मोठी घटना आहे. आणि मी फक्त सद्गुरूचा शिष्य आहे किंवा मी विहंगम योग फॉलो करतो म्हणून हे बोलत नाहीये. तर आज आपण जे टोटल ह्युमन सोसायटी, पूर्ण आपली संस्कृती किंवा जग ज्या फेजमधून जात आहे किंवा कंटिन्युअस अशा फेजेस येणार आहेत आपल्या पुढे समोर, त्या फेजेसचा विचार करता आपल्याला सगळ्यात जास्ती काही कुठल्या गोष्टीची गरज भासत असेल तर ते आपल्या मनाचं सामर्थ्य आहे. आणि मनाच्या सामर्थ्याबद्दल, मनाच्या शांततेबद्दल, मनाच्या कॅपॅसिटीबद्दल, मनाच्या निग्रहाने होणाऱ्या कामाबद्दल सगळं जग गप्पा मारतं, सगळं जग बोलतं. पण तो मनोनिग्रह साधायचा कसा, त्या मनाच्या रिसोर्सेसचा किंवा त्याच्यामध्ये असलेल्या शक्तींचा ऑप्टिमम उपयोग कसा करायचा, याचं जे खरं तत्वज्ञान आहे ते आपल्या ऋषींकडे होतं, ते आपल्या सद्गुरूंकडे आहे. आणि त्या ज्ञानाचा इतका मुक्तपणे प्रचार प्रसार
सुरुवात करणं ही या शतकातली 20व्या शतकातली सगळ्यात मोठी घटना माझ्या दृष्टीने आहे. एवढी मोठी घटना असून सुद्धा अजूनपर्यंत ती सगळ्या लोकांपर्यंत का पोचली नाही, याची कारणं म्हणजे की खरंच आपण विचार केला तर आपल्याला मनाच्या सामर्थ्याची गरज का आहे आज? आपल्याला फक्त तात्पुरते प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला मनाच्या सामर्थ्याची गरज आहे. आपल्याला गुरु का हवाय? गुरु हवाय आपले प्रॉब्लेम सोडवायला. गुरु हवाय आपली पैशाची चणचण सोडवायला. गुरु हवाय आपली तब्येत ठीक करायला. गुरु हवाय आपल्याला जॉब मिळवून द्यायला. पण गुरुचं जे स्थान आहे हे याच्यापेक्षा खूप मोठं आहे. म्हणजे तुम्हाला डास मारायचा असेल आणि तुम्ही ॲटम बॉम्ब घेऊन आले, हे असं उदाहरण आहे. तुम्हाला सॉल्व्ह करायचा एक प्रॉब्लेम आणि तुम्ही अशा शक्तीच्या शोधात आहात की जी तुम्हाला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये संपन्न करू शकते, तुमचं आयुष्य संपन्न करू शकते, तुमच्या जगण्याला एक अर्थ देऊ शकते. आणि याचंच नाव आहे अध्यात्म. अध्यात्म माणसाकरता राईट नाव टर्शरी आहे एकदम, कारण याचे टँजिबल लॉसेस आपल्या जीवनामध्ये काही नाही आहे. उद्या मी जर साधना नाही केली, माझ्या गुरुने जो उपदेश केलाय तो मी फॉलो नाही केला, तर माझ्या बँकेतले पैसे काही कमी होणार नाहीये. पण मी उद्या जॉबवर गेलो नाही तर माझी सॅलरी मला मिळणार नाहीये. हे टँजिबल लॉसेस आहेत. अध्यात्मामध्ये जे लॉसेस आहेत ते कधी कळून येत नाही, ते जीवनाच्या शेवटी कळतात माणसाला की मला अध्यात्माची साधना मिळाली होती आणि ती मी केली नाही, त्याच्यामुळे माझा काय लॉस झाला आणि मी काय करू शकलो असतो. जेव्हा आपण अध्यात्माबद्दल विचार करतो किंवा ध्यानधारणेबद्दल विचार करतो त्यावेळेला ते खूप ड्रायनेसकडे जातं, कारण आपण त्याच्या टेक्निकॅलिटीजमध्ये जायला लागतो. आपण त्याच्याने प्राप्त होणाऱ्या सिद्धी असतील, त्याच्याने प्राप्त होणारे अतिंद्रिय अनुभव असतील, या गोष्टींकडे जरा जास्ती कथेच्या स्वरूपामध्ये लक्ष देतो आणि त्या आपल्या जीवनामध्ये घटित कधी होतील याची वाट बघत बसतो. साधनेमध्ये वाट चमत्कारांची बघायची नाहीये. चमत्कार तर आपोआपच होतील आणि होणारच. साधनेमध्ये आपलं प्रमुख कर्तव्य आहे त्या शक्तीशी जोडलं जाणं. आणि हा मनुष्य जीवनाचा प्रामुख्याने मोठा पुरुषार्थ आहे. आता हे शब्द जे आहेत ना, याला काही माझ्याजवळ पर्यायी शब्द नाहीये, पण हे फार महत्वाचं आहे की तुम्ही करत असलेल्या दैनंदिनीमध्ये तुमचा जॉब असेल, तुमचा संसार असेल, याच्याबरोबर एक स्लॉट, एक विंडो जर अध्यात्मा करता म्हणजे स्वतःच्या नॉलेज करता जर नसेल, नॉलेज म्हणजे इन्फॉर्मेशन नाही. आज आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे आणि त्या इन्फॉर्मेशनचं जे बंबार्डमेंट आहे त्याने आपल्याकडे फक्त डिलेमा सुरू झालाय, कन्फ्युजन सुरू झालंय. हे करू का ते करू, ते करू का ते करू, हे चांगलं का ते चांगलं, या दोलायमान अवस्थेमध्ये आपण जास्तीत जास्त पडायला लागलेलो. मी जवळजवळ सद्गुरु कृपेने एक 10 ते 12 वर्ष झाले प्रचार प्रसाराच्या क्षेत्रामध्ये आहे. मी असं ऑब्झर्व केलंय की ज्या वेळेला एखादा माणूस नवीन विहंगम योग जाणून घ्यायला येतो त्यावेळेला तो ऑलरेडी कुठली तरी ध्यानधारणा त्याच्याबद्दल वाचून ऐकून आलेला असतो. आणि ज्या वेळेला मी या कन्सेप्ट बद्दल त्याला सांगतो त्यावेळेला तो सतत ती कंपॅरिझन त्याच्या डोक्यामध्ये चालू असते, जी त्याच्या बॉडी लँग्वेजवरनं मला दिसते की याच्यामध्ये हे आहे का, याच्यामध्ये हे आहे का, मला एका बैठकीमध्ये सगळं कळेल का. झालं काय, आपली पील संस्कृती झाली आहे, गोळीची संस्कृती झाली आहे. कुठलाही डायरेक्ट एक्स्ट्रॅक्ट आपल्याला हवाय की अध्यात्माचा सुद्धा एक्स्ट्रॅक्ट मिळावा एखादा, एक 10 मिनिटामध्ये 15 मिनिटामध्ये, तो मी घेतला की माझी इम्युनिटी एकदम वाढली, माझं मन एकदम स्ट्रॉंग झालं. असं होत नाही. कारण इतकं जर सोपं असतं तर मेडिकल सायन्सने आज जेवढं प्रोग्रेस केलेलं आहे, आपलं मन अतिशय शांत करून टाकलं असतं एक गोळी देऊन. मेडिकल सायन्स जे आपल्याला गोळी देतं ते आपल्याला झोप आणतं, म्हणजे आपल्याला सेन्सिटिव्हिटीज पासून दूर नेतं. मनातले विचार मात्र त्या गोळीने थांबू शकत नाही. विहंगम योगाची ब्युटी हीच आहे की विहंगम योग तुम्हाला कुठल्याही प्रकारचा पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह विचार करायला सांगत नाही साधनेमध्ये. विहंगम योग सांगतो की निर्विचार मनाकडे तुम्ही तुमची वाटचाल सुरू करा आणि त्याची एक युक्ती सांगतो, त्याचा एक सायंटिफिक बेस असलेली साधना सांगतो. विहंगम योग म्हणजे कोण, तर सद्गुरू आपल्याला ही साधना सांगतात. आणि ती साधना ज्या वेळेला आपण डे टू डे आपल्या लाईफमध्ये प्रॅक्टिस करतो
त्याचे अनुभव यायला, त्याचे फायदे मिळायला आपल्याला सुरुवात होते. आता विहंगम योग म्हणजे नक्की काय आहे? तर प्रथम भूमीची साधना, विहंगम योगामध्ये 5 वेगवेगळ्या लेवल्स आहेत आणि त्याच्यामध्ये पहिल्या लेवलची जी साधना आहे ती आज तुम्हाला शिकवली जाईल, ज्यांना इच्छा असेल त्यांना. ती आपल्याला सकाळी सुरुवात करताना सकाळी 10 मिनिटं आणि संध्याकाळी 10 मिनिटं करायची आहे. ध्यानाचा अर्थ लोकांच्या दृष्टीने आजकाल असं झालेलं आहे की तुम्ही एका छान जागी बसलेले आहात, प्रसन्न ठिकाणी बसलेले आहात, खूप शांतता आहे, शक्य असेल तर AC चालू आहे, कुठे गोंगाट नाहीये, तुम्ही ध्यानाला बसलेले आहात आणि तुम्हाला खूप छान वाटतंय, कुठले तरी मंत्र म्हटले जात आहे. पण ध्यानाचा खरा अर्थ आपल्याला जर बघायचा असेल तर तो असा आहे की ज्या ध्यानामुळे आपल्या जीवनामध्ये किंवा आपल्या त्या दिवसामध्ये म्हणू आपण, त्याचा कार्पेट इफेक्ट राहणार आहे 7-8 तास. नाही तर मी 10 मिनिटं ध्यानाला बसलो आणि 10 मिनिटं मला खूप छान वाटलं आणि मी जेव्हा डोळे उघडले माझी स्थिती पूर्ववतच जर होणार असेल तर त्या ध्यानाला काही अर्थ नाही. ते ध्यान म्हणजे एक प्रकारची ट्रान्स असू शकतं. ट्रान्स म्हणजे जी वरती चढते ती परत खाली पण उतरते. ध्यान कसं पाहिजे की ज्याचा एक इम्पॅक्ट तुमच्या ब्रेनवर, तुमच्या आयुष्यावर, तुमच्या लाईफस्टाईलवर, तुमच्या मनावरती, सगळ्यावरती दिसला पाहिजे. हळूहळू का होईना सगळ्यावरती दिसला पाहिजे. विहंगम योगाचे काही मेडिकल स्टडीज झालेले आहेत, जे इन्क्विजिटिव्ह लोक असतील ज्यांना जाणून घ्यायचं त्यांच्याशी हे शेअर केलं जाईल नंतर. एक स्टडी हे झालेलं आहे की माणूस जागा असताना किती शांततेने काम करू शकतो. शांततेने काम करण्याकरता आज सगळं जग झटतंय. हजारो रुपये खर्च करतायत मेडिटेशनच्या क्लासेस करता, हजारो रुपये खर्च करतायत योगाच्या क्लासेस करता. पण मनाची शांतता साधणं किती सहज आणि किती सोपं आहे हे विहंगम योगाने दाखवून दिलेलं आहे, किमान दाखवत आहे. आणि ही पद्धत सगळ्यांना खुली आहे. याच्याकरता कुठलाही मापदंड नाहीये की तुम्ही या जातीचे, धर्माचे, या फायनान्शियल स्टेटसचे, या वयाचे, जेंट्स और लेडीज, असा काहीही इथे डिफरन्स नाहीये. ही सहज साध्य साधना सगळ्यांना आपल्या घरी करता येऊ शकते, आपल्या घरी शिकता येऊ शकते. आता हे एवढं मी जे बोलतोय याच्या मागे मी असं क्लेम करणार नाही की माझे फार मोठे आध्यात्मिक अनुभव आहे. मी कोणी अथॉरिटी म्हणून इथे बोलायला किंवा तुमच्या समोर सत्संग घ्यायला आलेलो नाहीये. मला जो माझ्या जीवनामध्ये विहंगम योगाशी जोडला गेल्यामुळे आनंद मिळालाय तो शेअर करता यावा म्हणून मी तुमच्या समोर आलेलो आहे. किमान आमचे सगळे जे गुरुबंधू आहेत ते ऑनलाईन सत्संग याच्याकरताच घेत आहे की हा जास्तीत जास्त आनंद लोकांपर्यंत पोचावा. ताईंनी आता जसे स्वरवेदाचे दोहे वाचले. स्वरवेद काय आहे तुम्ही पाहिलं असेल, अनेक योग संस्थांमध्ये गुरु आहेत, त्यांचं एक पुस्तक आहेत किंवा भरपूर पुस्तकं आहेत, त्यांची एक साधनाची पद्धत आहे. वरवर दिसायला विहंगम योगामध्येही तुम्हाला हेच दिसेल की इथे एक गुरु आहेत, एक पुस्तक आहे, एक साधना पद्धती आहे, गुरूंची शिष्य मंडळी त्याचा प्रचार प्रसार करताय. आता आपण हळूच सरकूया थोडं ज्ञान या शब्दाकडे. गुरु म्हणजे काय? आपण कोणाची पूजा करतोय? आपण गुरु म्हणजे ज्ञानाची पूजा करतोय. तुम्ही ज्याही कुठल्या मार्गात असाल, जेही काही करत असाल तर त्याच्याबद्दल तुम्ही अगोदर जाणून घेतलं असेल. म्हणजे जोवर तुमच्या बुद्धीला पटत नाही तोवर माणूस कुठली गोष्ट करण्याकरता उद्युक्त होत नाही. तर आपण पहिल्यांदा थिअरॉटिकल गोष्ट जाणून घेतो. या गोष्टीच्या मागे काय कन्सेप्ट आहे, काय सायन्स आहे, काय तत्व आहे की जे मला माझ्या आयुष्यामध्ये अंमलात आणता येईल. विहंगम योगाचं किंवा कुठल्याही योगाचं, मेडिटेशनचा जर क्रायटेरिया मी तुम्हाला असा सांगितला की तुम्हाला घर सोडून जंगलामध्ये जावं लागेल, तुम्हाला नदीच्या काठी बसून साधना करावी लागेल, तुम्ही इमिजिएटली हे सेशन लॉग आउट करून टाकाल. तुम्ही म्हणाल हे आमच्या करता नाही. बरोबर आहे, कारण आज आपण संसारी लोक जे आहोत, आपला एक फॉर्मॅट आहे, आपल्या जीवनाचा एक फॉर्मॅट आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला आपल्या जबाबदाऱ्या आहेत आणि आपण त्या पार पाडतोय. ते पार पाडता पाडता आपल्या मनाला आपल्याला शांत करून आपल्या आयुष्यात आपल्याला त्याचे इफेक्ट्स हवेत आणि आपल्या जीवनामध्ये आपल्याला बदल घडवून आणायचा आहे. तर तो बदल घडवून आणण्याकरता असा साधना मार्ग पाहिजे की ज्याच्यामध्ये फार काही कर्मकांड नाही आहेत पण तरी तुमच्या मनावर त्याचा परिणाम होतोय, तुमचं मन शांत होतंय, आनंदी होतंय,
आल्हाददायी असतंय 7-8 तास सकाळी संध्याकाळी, तर अशा मार्फत तुम्हाला काही जर मिळालं, अशी काही गोष्ट जर तुम्हाला मिळाली, तर ती नक्कीच तुम्ही आपल्या जीवनामध्ये त्याचा अंगीकार करू शकता. स्वर्वेद. स्वर्वेद काय आहे? तर सद्गुरू सदाफलदेवजी महाराज जे 3 फोटो तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असतील, त्याच्यापैकी डाव्या बाजूचा फोटो जो आहे सद्गुरू सदाफलदेवजी महाराजांचा आहे. त्यांनी विहंगम योगाची विद्या जी आहे, जे परंपरागत ज्ञान आपल्याकडे आलेलं आहे युगानुयुग, जे वेदांमध्ये ज्यांचा उल्लेख आहे, गीतेमध्ये उल्लेख आहे, पुराणामध्ये उल्लेख आहे, ते ज्ञान लुप्त झालं होतं काही काळाकरता. त्याचा अभ्यास करून ते या धर्तीवरती प्रकट केलं, म्हणून त्यांना अभ्याससिद्ध सद्गुरू असं म्हणतात. त्यांनी आपल्या 17 वर्षाच्या तपश्चर्येच्या आधारावरती स्वर्वेदाची रचना केली. स्वर्वेद म्हणजे वेदांमधून 4 ऋचा, गीतेमधून 6 श्लोक असं घेऊन केलेला ग्रंथ नाही. हा स्वानुभवावरती त्यांनी लिहिलेला ग्रंथ आहे. आणि हा ग्रंथ म्हणजे काय आहे? तर हा ग्रंथ म्हणजे प्युअर आशावाद आहे. मनुष्याला जीवनामध्ये असे अनेक प्रसंग येतात की ज्या वेळेला त्याला मॉरल सपोर्टची, कोणीतरी आधार द्यायची गरज वाटते. तो आधार शोधतो आपल्या माणसांमध्ये, मित्रांमध्ये. ते आधार आणि तो आशावाद सुद्धा काही वेळेला अपूर्ण पडतो. तर तो आशावाद कोणामध्ये शोधतो नंतर? की जी दैवी शक्ती आहे. प्रत्येकाचं आपापलं एक पूजनीय स्थान असेल, आपलं एक दैवत असेल, त्याला शरणागत तो माणूस जातो ज्या वेळेला सगळे मार्ग खुंटतात. त्यावेळेला सद्गुरूची महती मी वेगळी सांगावी अशी नाही, ती पण आपल्याकडे पूर्वापार चालत आलेली आहे. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे, मी ठेवितो मस्तक त्या ठिकाणी, सद्गुरू जेथे तुझे पाय दोन्ही. हे आपण समर्थ रामदास स्वामींकडनंही आपल्याला कळलेलं आहे. सद्गुरूंनी स्वर्वेदाची रचना करून, मी जसं म्हटलं की 20व्या शतकातली ब्रह्मविद्येचा प्रचार प्रसार होणं ही सगळ्यात मोठी घटना होती. त्याच्याच खालोखाल स्वर्वेदाची रचना ही सगळ्यात मोठी घटना आहे. कारण स्वर्वेदाच्या रचनेमधून स्वामीजींनी आत्म्याचा किंवा एका जीवाचा प्रवास अतिउच्च ध्येयापर्यंत कसा असू शकतो, कसा केला पाहिजे, कसा होईल आणि तो मी करवून घेईल, याचा रोडमॅप आपल्याला दिलेला आहे. त्याच्या अगोदर त्यांनी उद्घोष केलेला आहे, अद्भुत मार्ग योग विहंगम मैं तुमको बतलाऊंगा, यदि विधिवत तुम साधन करी हो अमर लोक पहुंचाऊंगा. म्हणजे तुम्हाला नुसता ग्रंथ लिहून देऊन टाकलेला नाहीये, तर त्याच्याबद्दल हा ॲश्युरन्स पण दिलेला आहे की याच्यामधलं जे ज्ञान तुम्हाला दिलेलं आहे, या पुस्तकात जे मेन्शन केलेलं आहे, ते सगळ्या ज्ञानाच्या मार्फत मी तुम्हाला ईश्वर प्राप्तीपर्यंत घेऊन जाईल. आता बरेच जण म्हणू शकतात की बाबा सध्या तरी आमचा काही ईश्वर प्राप्ती वगैरे असा काही प्लॅन नाहीये, आम्हाला तर फक्त मनःशांती पाहिजे. आता सध्या कोरोनाच्यामुळे जी अँझायटी होते ती आमची कमी झाली पाहिजे. ती कशी कमी होईल ते आम्हाला या मार्फत सांगा. तर अगदी सहज सोपं आहे. बरेच लोक जे मॅनेजमेंटच्या क्षेत्रात असतील किंवा ज्यांना वाचनाची आवड असेल, त्यांनी 7 हॅबिट्स ऑफ हायली सक्सेसफुल पीपल हे पुस्तक वाचलं असेल. त्याच्यामध्ये एक फार छान कन्सेप्ट आलेला आहे, पॅराडिम शिफ्ट नावाचा. म्हणजे तुमचा दृष्टिकोन बदला. आता हे सांगायला खूप सोपं आहे. कोणी दुःखी माणूस भेटला की मी त्याला सांगू शकतो की बाबा दृष्टिकोन बदल, पण तसं प्रॅक्टिकल आयुष्यामध्ये शक्य होत नाही किंवा घडतही नाही. दृष्टिकोन बदलण्याकरता माणसाला मनाची साथ लागते आणि मनामार्फत तुम्हाला जे काम करून घ्यायचंय त्याच्याकरता तुमचं मन स्थिर राहणं हे अतिशय गरजेचं आहे. स्थिर मनाची प्राप्ती होणं हा मानवाला मिळालेला सगळ्यात मोठा आशीर्वाद आहे, जो सद्गुरू मार्फतच प्राप्त होऊ शकतो. या चला फार महत्व आहे. कारण तुम्ही कितीही कुठल्याही पद्धतीचे आज अवेलेबल असलेले योगा केले
तरी शरीर शुद्धी, तात्पुरतं मन शांत होणे याच्या पलीकडे या योग साधनांची झेप जात नाही. म्हणजे हे वाईट आहे असं नाही, कारण तो माझा अधिकार नाही कोणाबद्दल वाईट बोलण्याचा किंवा जजमेंट करण्याचा. हे मी मला जे काही अनुभवामध्ये आलेलं आहे त्या मार्फत थोडंसं तुमच्या समोर प्रेझेंट करतोय. तुम्ही डोळे मिटून जर साधना केली, बहुतांश मार्गांमध्ये डोळे मिटून साधना सांगितली जाते. सुरुवातीला तुम्ही मेडिटेशन करायचं म्हटलं तर डोळे बंद करून तुम्ही साधना करा. डोळे बंद झाल्यानंतर तुमच्या समोर तेच विषय येतात जे तुमच्या मनामध्ये चालू आहे. तुम्ही तासभर बसतात, तुम्हाला वाटतं तुम्ही फार डीप ध्यानावस्थेमध्ये गेला होतात. ती ध्यानावस्था नसून तंद्रा अवस्था असते. ट्रान्स मी जे मगाशी तुम्हाला म्हटलं तशी ती तंद्रा अवस्था असते. विचारांची एक शृंखला सुरू होते आणि तुम्ही त्याच्यामध्ये वाहत जातात आणि तुम्हाला वाटतं की माझं फार छान ध्यान लागलं होतं. विहंगम योगामध्ये प्रथमभूमीची साधना जेव्हा तुम्ही शिकाल तुम्हाला कळेल की ती जागृत अवस्थेत केली जाते. जागृत अवस्था म्हणजे आता तुम्ही आणि मी जसे बसलेलो आहोत, एकमेकाशी बोलतो आहोत, एकमेकाला कॅमेरामध्ये पाहतो आहोत, ही जागृत अवस्था. या जागृत अवस्थेमध्ये ज्या वेळेला मन स्थिर होईल तेव्हाच त्या मनाचे, जागृत अवस्थेत स्थिर झालेल्या मनाचे फायदे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये मिळू शकतात. मन किती अस्थिर आहे याचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे मन आपल्याला आपल्या झोपेमध्ये सुद्धा शांत राहू देत नाही. आपल्याला स्वप्न दाखवतं. गीता नावाची नाडी आहे, त्याच्यामध्ये मन असतं ज्या वेळेला स्वप्नावस्थेमध्ये असतं त्यावेळेला. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही समजतात की माझं मन शांत झालेलं असेल म्हणून मला झोप लागली, त्यावेळेला सुद्धा मन तुम्हाला वेगवेगळ्या विषयांमध्ये गुंतवत असतं. तर जागृत अवस्थेमध्ये ज्या वेळेला तुम्ही डोळ्याने सगळीकडे बघताय, वेगवेगळे विषय तुमच्या डोळ्यासमोर येत आहे, त्यावेळेला मन स्थिर राहणं कसं शक्य आहे? तुम्ही डोळे बंद करून जर साधना केली तर हे कधीच शक्य नाही, कारण मनाने ऑलरेडी सगळे विषय मध्ये साठवलेले आहेत आणि तेच तुमच्या समोर सारखं प्रेझेंट करत आहे. विहंगम योगाची प्रथम साधना जागृत अवस्थेत केली जाते. जागृत अवस्थेत ज्या वेळेला मन स्थिर होतं त्यावेळेला त्या मनाकडनं तुम्ही तुमच्या व्यवहारामध्ये, तुमच्या संसारामध्ये, तुमच्या जीवनामध्ये ओव्हरऑल काम करून घेऊ शकतात तुम्हाला जसं हवं आहे त्याप्रमाणे. हा एवढा उहापोह कशा करता तुम्हाला सांगण्याचा की विहंगम योगामध्ये हे आहे ते, एवढं जर सर्वोच्च हे ज्ञान आहे तर पुस्तक वाचून कोणी प्राप्त करून घेईल. मला कायम एक प्रश्न पडलेला आहे की 5000 वर्ष झाले गीता आपल्या समाजामध्ये आहे. अनेक घरांमध्ये गीतेचं पठण होतं, गीता वाचली जाते, गीतेला लाल कपड्यामध्ये गुंडाळून त्याची पूजा होते, श्रीकृष्णाची पूजा होते. या 5000 वर्षामध्ये गीता वाचून किती अर्जुन निर्माण झाले हा आपण कधी प्रश्न स्वतःला विचारला आहे का? याच्यात दोन गोष्टी आहे. गीतेमध्ये तेच ज्ञान आहे जे अर्जुनाला दिलं गेलंय, तरी आपल्या जीवनामध्ये तो फरक का पडून येत नाही जो अर्जुनाच्या जीवनामध्ये झाला होता? याचं कारण म्हणजे गीतेचा उपदेश अर्जुनाला ज्या वेळेला झाला त्यावेळेला त्याची जी मनोअवस्था होती त्या मनोअवस्थेमध्ये आपण जात नाही. आपण त्या मनोअवस्थेमध्ये ज्या क्षणी जाऊ त्यावेळेला या निसर्गामध्ये अशी रचना आहे, अशी सोय आहे की तुम्हाला ते ज्ञान तुमच्यापर्यंत पोचवलं जातं. आता ती व्यवस्था काय आहे हा खूप मोठा विषय, तो संशोधनाचा आहे. तुम्ही इन्क्विजिटिव्ह असाल तर स्वर्वेद वाचा, याची अनेक उत्तरं तुम्हाला याच्यामधून मिळतील. याचं दुसरं डायमेन्शन असं आहे की अर्जुनाला त्या मनोअवस्थेमध्ये श्रीकृष्ण गुरु म्हणून उपलब्ध होते. आज ते आम्हाला स्वर्वेदाच्या मार्फत, गुरूंच्या मार्फत, सद्गुरूंच्या मार्फत तोच उपदेश, तीच ब्रह्मविद्या आम्हाला उपलब्ध आहे आणि सद्गुरू आज वास्तवात आहे, अस्तित्वामध्ये आहे, शरीरामध्ये आहे की ज्यांच्या मार्फत तुम्हाला योग्य गायडन्स मिळू शकतो. आता हे सगळे माझे क्लेम झाले. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही हे टेस्ट करून बघा. आणि टेस्ट कसं करायचंय तर तुम्ही जे काही करताय तुमच्या जीवनामध्ये, कुठली पूजा अर्चा करताय, मेडिटेशन करताय, ते सगळं चालू ठेवा. फक्त जी साधना आज तुम्हाला सांगितली जाईल ती 10 मिनिटं तुम्ही रोज करायला सुरुवात करा. एक 3 ते 4 याच्यामध्ये तुमची सिन्सिरिटी फार गरजेची आहे. ज्यांना हे करायचं आहे त्यांची सिन्सिरिटी फार गरजेची आहे आणि ते तर जीवनाच्या कुठल्याही अंगामध्ये गरजेचं आहे.
म्हणजे तुम्ही डाएट प्लॅन जरी सुरू केला तरी डॉक्टर काही रोज तुमच्या घरी येऊन बसत नाही बघायला की तुम्ही काय जेवताय काय खाताय. तुमची सिन्सिरिटी महत्वाची असते तुमचं वजन कमी होण्याकरता. तुम्ही गोळ्या जर डॉक्टरने तुम्हाला काही दिल्या आजाराकरता तर त्या वेळेवर घेणं हे तुमचं काम असतं, म्हणजे तुमची सिन्सिरिटी असते त्या रोगातून मुक्त होण्याकरता. तसंच तुम्हाला जर वाटत असेल की माझ्या मनामध्ये माझ्या जीवनामध्ये काही पॉझिटिव्ह बदल घडावे तरच तुम्हाला हे ज्ञान मिळाल्यानंतर तुम्ही ते इम्प्लिमेंट कराल, सिन्सिअरली इम्प्लिमेंट कराल आणि तुमच्या जीवनामध्ये याने बदल घडून येईल. आणि तो बदल कसा असेल तर त्या सिच्युएशन्स परत परत तुमच्या जीवनामध्ये येणार आणि त्या सिच्युएशन्सला तुम्ही कसं रिस्पॉन्ड करतात हे तुम्ही स्वतःलाच विचाराल की 6 महिने अगोदर मी तर या सिच्युएशनला असं रिस्पॉन्ड करत होतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल जे रुटीन प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये असतात, घरी नवरा बायकोंचे वाद होणं, ऑफिसमध्ये बॉस आणि आपले वाद होणं, ऑफिसमधलं पॉलिटिक्स असेल, फायनान्शियल टेन्शन असतील, याला आपण आता कसे रिस्पॉन्ड करतोय आणि ही साधना करायला लागल्यानंतर आपण कसं रिस्पॉन्ड करतोय याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक पडलेला तुम्हाला आढळून येईल. आणि हे क्लेम मी याच्याकरता करतोय कारण याचा फायदा झालेले हजारो साधक आज भारतभर आहे, हजारो साधक भारतभर आहे. याच्याकरता तुम्हाला प्रिरिक्विजिट काय आहे तर तुमचे 10 मिनिटं काढणे स्वतः करता. कोणी आणि शक्ती दोन्ही देणार. आवाज येतोय ना माझा? येतोय आनंदजी, हो तुम्ही ओके. स्वरवेदामध्ये काय काय आहे, कुठले कुठले सब्जेक्ट्स आहेत, कशा करता स्वरवेद वाचला पाहिजे, वाचनाने स्वरवेद एक पुस्तक आहे का याने खरंच माझ्या जीवनामध्ये काहीतरी फरक पडणार आहे. आपल्याला प्रत्येकाला चित्त नावाचा एक कॅमेरा दिला गेलेला आहे जो भारतीय संस्कृती पुनर्जन्मामध्ये विश्वास ठेवते, म्हणून जे चित्त तुमच्याबरोबर अनेक जन्मांपासून आहे ते चित्त या जन्मामध्ये तुमच्या मनासमोर काही विषय ठेवते. ते विषय बाहेर दिसलं की मन त्याच्या मागे पळायला सुरुवात करतं आणि मग तुमचं शरीर त्याच्या मागे काम करायला लागतं. हे एक साधारणतः फ्लो आहे माणसाच्या इच्छांचा, आकांक्षांचा. स्वरवेदामध्ये या सृष्टीच्या उत्पत्तीपासून तर ईश्वर प्राप्तीपर्यंत सगळे विषय आहेत. स्वरवेद तुम्ही जितक्या वेळा वाचाल, जितक्या वेळेला पारायण म्हणून नाही, स्वरवेद एक साधक म्हणून वाचा, एक जिज्ञासू म्हणून वाचा. स्वरवेदाच्या सारखा अप्रतिम ग्रंथ अध्यात्मामधला अद्वितीय ग्रंथ या क्षणी पृथ्वी तलावरती उपलब्ध नाही. हे वाक्य मी फार जबाबदारीने बोलतो आहे. याचं कारण म्हणजे हा ग्रंथ नुसता छापून तुमच्या हातात दिला गेलेला नाही, तर याच्या मागे याचे कन्सेप्ट रिअलाइज करण्याकरता सद्गुरूची शक्ती आहे आणि ती सद्गुरूची शक्ती कार्यरत आहे. याचा अनुभव अनेक साधक रोज घेत आहेत आणि घेणार आहेत यापुढे. याच्याकरता माझी सगळ्यांना विनंती आहे की आज तुम्ही ही साधना, जे नवीन आलेत, साधना शिका. ही फ्री ऑफ कॉस्ट आहे. तुम्ही कुठली अशी कमिटमेंट करत नाहीये की तुमचे जे आत्ताचे आराध्य दैवत असतील, गुरु असतील, त्यांच्याशी तुम्ही काही म्हणजे त्यांच्याबद्दल तुम्हाला काही वेगळं सांगितलं जाईल. ते सगळं करत असताना तुम्हाला हे 10 मिनिटं फक्त स्वतःमध्ये बदल घडवून आणण्याकरता 10 मिनिटं करायचं आहे. याने काय होईल, याने तुमचं ब्लड प्रेशर लोअर साईडला राहायला सुरुवात होईल. तुमचे शुगर म्हणजे मनाशी निगडीत, अँझायटीशी निगडीत जेवढे काही रोग आहेत त्याच्यावरती हळूहळू हळूहळू परिणाम व्हायला सुरुवात होईल. कारण आज मेडिकल सायन्स सांगतं की जे 90% रोग आहेत, हाड तुटणे हे सोडलं तर हे सायकोसोमॅटिक आहेत. म्हणजे यांचं जर मूळ तुम्ही शोधायला गेलात तर ते मनाच्या विकारांमध्ये दडलेलं आहे. कॅन्सर पासून तर डायबेटीस पासून तर हार्ट डिसिजेस पासून सगळ्यांचं मूळ जर तुम्ही शोधायला गेलात तर ते मनोविकारांमध्ये लपलेलं आहे. विहंगम योग काय म्हणतो, तुम्ही फळांना पाणी,
पानांना पाणी दिलं तर त्यांची ग्रोथ काही होऊ शकत नाही, त्यांची वाढ होऊ शकत नाही. पाणी कुठे दिलं पाहिजे? मुळाला दिलं पाहिजे. आणि सगळ्या समस्यांचं मूळ काय आहे? आपलं अनियंत्रित मन. त्या अनियंत्रित मनाला नियंत्रित कसं करायचं? नियंत्रित म्हणजे आपला झगडा नाही, ही एक योगिक युक्ती आहे. स्वामीजींनी याला एक योगिक युक्ती असं म्हटलेलं आहे. ती योगिक युक्ती आपल्या जीवनामध्ये आपण अंगीकारून मनाला स्थिर करू शकतो. आणि ज्यांचे हायर एम्स आहेत, ज्यांना अध्यात्म अजून जाणून घ्यायचं आहे, त्यांच्याकरता तर स्वर्वेद म्हणजे पर्वणी आहे. हे तर मी आत्ताच सांगतो. म्हणजे अतिशय मोठमोठ्या सायंटिफिक कन्सेप्ट पासून तर रिद्धी सिद्धी काय काय जे अजूनपर्यंत तुम्ही वाचलेलं असेल अध्यात्माच्या बाबतीमध्ये, ते त्या सगळ्याचे सायंटिफिक एक्सप्लेनेशन तुम्हाला स्वरवेदामध्ये मिळतील. त्यामुळे हा स्वरवेद ग्रंथ प्रत्येकाच्या घरी असणं अत्यावश्यक आहे. अत्यावश्यक आहे. त्याचं पठन होणं, त्याचा अभ्यास होणं. अभ्यास म्हणजे रिपिटिशन. त्याचं वाचलं जाणं फार अवघड आहे. अवघड नाही, फार गरजेचं आहे. मी तुम्हाला अजून 10 तास जरी साखरेची गोडी सांगितली तरी तुम्हाला ती कळू नाही शकणार जोवर तुम्ही ती टेस्ट नाही करत. साखर खाल्ल्यानंतर लगेचच तुम्हाला ती गोडी कळायला लागेल की साखरेची गोडी हा माणूस 10 तास सांगत होता ती काय होती. साधनेचं तसंच आहे. मी अजून किती वेळ तुमच्याशी बोललो किंवा अजून कोणी तुमच्याशी किती वेळ बोललं तरी ज्यावेळेला प्रत्यक्षरित्या तुम्ही साधना करायला लागाल त्यावेळेला तुम्हाला कळायला लागेल की याची आपल्या जीवनामध्ये काय गरज होती. विहंगम योगाचा प्रवास जसं मी सांगितलं सद्गुरू सदाफलदेवजी महाराजांपासून सुरू झाला. त्याच्यानंतर आचार्य श्री प्रथम धर्मचंद्र देवजी महाराज यांनी त्याचा प्रचार प्रसार पुढे वाढवला 15 वर्षाकरता. आणि आता वर्तमान आचार्य स्वतंत्र देवजी महाराज जवळजवळ एक 46 वर्ष झाले, इफ आय एम नॉट रॉंग, 46 वर्ष झाले याचा प्रचार प्रसार सगळ्या जगामध्ये करत आहेत. 35 ते 40 कंट्रीजमध्ये ऑलरेडी विहंगम योग पोचलेला आहे. विहंगम योगामध्ये यज्ञाचा सुद्धा अंतर्भाव केला जातो. आपल्या ज्या सांसारिक मनोकामना असतात त्या पूर्ण करण्याकरता यज्ञाचं अधिष्ठान आपल्या संस्कृतीमध्ये फार आधीपासून आहे. आणि तेच विहंगम योग रेकमेंड करतं की वैदिक पद्धतीने यज्ञ प्रत्येकाच्या घरामध्ये जर झाला तर तुमच्या सांसारिक मनोकामना ज्या चांगल्या आहेत, ज्या उत्कृष्ट आहेत, त्या तुम्हाला पूर्ण करण्याकरता एक वेगळी ऊर्जा मिळते, एक एनर्जी मिळते. स्वरवेदामध्ये सेवा, सत्संग आणि साधना या त्रिसूत्रीचा प्रामुख्याने प्रादुर्भाव होतो. सेवेचं वेगवेगळे स्तर आहेत. तुम्ही मनाने, बुद्धीने, धनाने, शरीराने अनेक लेवलवरती साधना करू शकतात. त्याचबरोबर सत्संग आहे जे आज आपण भेटलो आहोत. जसं मी मगाशी गीतेचं तुम्हाला उदाहरण दिलं की अनेक चांगली पुस्तकं आपण वाचतो पण पुस्तक ठेवल्यानंतर आपली स्थिती पूर्ववतच असते. आपण असतो त्याच ठिकाणी असतो. म्हणून सत्संग हे कॉन्स्टंट रिमाइंडर आहे आपल्याला की जे तत्वज्ञान आपण शिकतोय किंवा जे तत्वज्ञान आपण स्वीकारतोय त्याचं कॉन्स्टंट रिमाइंडर, एक पॉलिशिंग सारखं सत्संग काम करतो. तुम्हाला वेगवेगळ्या मेसेजेसमधून, वेगवेगळ्या दोह्यांमधून आणि मेन म्हणजे स्वरवेदामधून तुम्हाला सतत ब्रह्मविद्येची किंवा विहंगम योगाची जाणीव दिली जाते. आणि साधना हा तर मूळ गाभा आहे विहंगम योगाचा. साधनेशिवाय या दोन्ही गोष्टी आणि या दोन्ही गोष्टींचे परिणाम तुमच्या जीवनामध्ये अंतर्भाव होणं फार कठीण आहे. कारण जर एकाच गोष्टीवरती कुठल्या तुम्ही कॉन्सन्ट्रेट केलं तर तुम्हाला जी मिळकत आहे किंवा याच्यातून जे मिळणार आहे तुम्हाला त्याला वेळ लागू शकतो. त्यामुळे या तिन्ही गोष्टी समप्रमाणात झाल्या पाहिजे. आता हा तुम्हाला एक मी ओव्हरव्ह्यू दिला विहंगम योगाचा की विहंगम योग आपल्या जीवनामध्ये का आला पाहिजे, कशा करता आला पाहिजे, त्याची साधारणतः मूल तत्व काय आहेत. कारण विषय खूप मोठा आहे आणि अर्ध्या तासामध्ये तो मांडणं, पाऊण तासामध्ये मांडणं शक्य नाही आणि खूप हेवी होईल. कारण विषयाचा एक्सपान्स एवढा मोठा आहे, स्पेक्ट्रम एवढा मोठा आहे की एकाच गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट करून बोलणं शक्य होत नाही. जाता जाता एवढंच सांगेल की
विहंगम योग याचा अर्थ, विहंगमाचा अर्थ आहे पक्षी. पक्षाप्रमाणे पक्षी जसा कशाचाही आधार न घेता आपल्या स्वतःच्या पंखाच्या बळावरती आकाशामध्ये विचरण करतो, त्याला विहंगम योग म्हणतात. तत्वतच ज्या वेळेला आत्मा परमात्म्याची साधना करतो त्याला विहंगम योग असं म्हणतात. आता ही झाली डेफिनेशन. ही डेफिनेशन रिअलाइज होण्याकरता आपल्याला या त्रिसूत्रीची भयंकर गरज आहे, ती म्हणजे सेवा, सत्संग आणि साधना. तुम्ही या गोष्टींशी जोडले जा. जसे जसे हे सत्संग होतील तसे तसे अजून कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर होतील. कन्सेप्ट क्लॅरिटी बरोबर तुम्हाला प्रश्न येतील. ते प्रश्न आपण सत्संगाच्या मार्फत सोडवू, कारण लॉकडाऊन असल्यामुळे सगळ्यांना स्वरवेद मिळेलच, योग्य वेळी पोहोचू शकेल असं नाहीये. पण स्वरवेद मिळाल्यानंतर आणि त्याचं पठण सुरू झाल्यानंतर तुम्हाला जाणवायला लागेल की तुम्हाला जे प्रश्न पडतायत त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला स्वरवेदामध्ये आपोआपच मिळत आहेत. मला वाटतं आजच्या दिवसाकरता माझ्याकडनं हे एवढंच पुष्प मी अर्पण करतो सद्गुरू चरणी. मला संधी दिल्याबद्दल पुणे संत समाजाचे मी अतिशय आभार आहे. धन्यवाद. बोलिये सद्गुरुदेव भगवान की जय. खूप खूप धन्यवाद आनंदजी. तुम्ही तुमच्या अत्यंत साध्या, सरळ आणि अत्यंत प्रेम भावनेनी आमच्या सगळ्यांना जीवनात अध्यात्माची आवश्यकता काय, शांती मिळवण्याचा मार्ग काय आणि विहंगम योग काय आहे आणि त्याचबरोबर विहंगम योग शिकायचा असेल तर आपल्याला नक्की काय काय करावं लागेल, सेवा, सत्संग, साधना याच्याशी जोडावं लागेल, ह्याच्याबद्दल एक ओव्हरऑल माहिती दिलीत आणि सगळ्यांना ह्याला लाभान्वित केलं. खूप खूप धन्यवाद. यामध्ये जसं आनंदजींनी आपल्याला सांगितलं की सेवा, सत्संग आणि साधना या 3 विहंगम योगाची त्रिवेणी आहे, तसंच आनंदजींनी सांगताना अजून 2 गोष्टींचं पण माहिती दिली आपल्याला की मी म्हणेल 5 गोष्टींचे हे आहे विहंगम योग हा कन्सेप्ट आहे. जशी सेवा, सत्संग आणि साधना आहे, त्याचबरोबर स्वरवेद आणि सद्गुरू हे सुद्धा 2 गोष्टी विहंगम योगामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. तर ह्या 5 गोष्टींना जेव्हा आपण पकडून धरतो तेव्हा हळूहळू आपल्याला अध्यात्म, विहंगम योग काय आहे समजायला लागतं आणि त्या अध्यात्म मार्गाचे जे सुखकारक अनुभव आहेत ते आपल्याला यायला सुरुवात होतात. खूप खूप धन्यवाद. आपण इथून पुढच्या सेशनमध्ये वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा करूयात. तसंच जसं आता आनंदजींनी सांगितलं की कोणाचे काही आध्यात्मिक शंका आहेत, जिज्ञासा आहेत, त्याची पण उत्तरं आपण देऊयात. तर आता इथे आपल्या समोर अभिषेक थोरातजींनी एक जिज्ञासा ठेवलेली आहे की सद्गुरुदेव म्हणजे कोण. मला वाटतं आपण पहिल्यांदाच इथे सत्संगामध्ये उपस्थित झालेला आहात. तर मी आनंदजींना विनंती करते की सद्गुरुदेव म्हणजे कोण याचं साधारण माहिती आपण त्यांच्या समोर सांगूया. जरूर. आता याच्यामध्ये थोड्या टेक्निकॅलिटीज इन्व्हॉल्ड आहे. त्या स्वरवेदाच्याच आधारावर मी तुम्हाला सांगणार आहे की स्वरवेदामध्ये स्वामीजींनी सांगितलंय की षट नित अनादी तत्व आहेत किंवा वस्तू आहेत, म्हणजे 6 नित्य अनादी वस्तू आहेत की ज्या कधी जन्माला आल्या नाही, कधी मरण, ज्यांचं जन्म आणि मरण या गोष्टी नाहीच आहेत. त्याच्यापैकी परमात्मा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की अविनाशी आहे, कधीच त्याचा जन्म झाला नाही, कधीच अंत होत नाही. तद्वतच विहंगम योग मानतं की सद्गुरू ही सुद्धा एक सत्ता अशी आहे जी परमात्म्यासारखी अनंत आहे आणि जी युगानुयुग या धर्तीवरती जीवांना या भवसागरातून बाहेर काढण्याकरता कायम मदत करते किंवा बाहेर काढते. सद्गुरू स्वरवेदाच्या आधारे सद्गुरूंचे साधारणतः 4 प्रकार आहेत. एक नित्य अनादी सद्गुरू, जे मी तुम्हाला सांगितलं की जी सत्ता कायमस्वरूपी विद्यमान आहे सद्गुरू या संज्ञेखाली, ती नित्य अनादी देव सद्गुरू. दुसरी आहेत स्वयंसिद्ध सद्गुरू. स्वयंसिद्ध सद्गुरू हे असे आत्मे असतात की जे मुक्त झालेले आहेत, जे परमात्म्याच्या प्रेरणेने
जगजीवांचं कल्याण करण्याकरता इथे अवतरित होतात. त्यांचे जन्म अयोनिज असतात आणि ते वेळोवेळी परमात्म्याच्या इच्छेनुसार या धर्तीवरती अवतार घेतात आणि जीवांचा उद्धार करतात. तिसरे आहेत अभ्याससिद्ध सद्गुरू, जे मी सद्गुरू सदाफलदेवजी महाराजांबद्दल सांगितलं की त्यांनी 17 वर्षाची कठोर तपश्चर्या करून हे जीवांना मुक्त करण्याचं जे ज्ञान आहे, ब्रह्मविद्येचं जे ज्ञान आहे, परमात्म्यापर्यंत पोहोचवण्याचं जे ज्ञान आहे, त्या ज्ञानाची प्राप्ती करून घेतली, म्हणून त्यांना अभ्याससिद्ध सद्गुरू अशी संज्ञा आहे. आणि त्याच्या पुढे आचार्य श्री प्रथम धर्मचंद्र देवजी महाराज आणि वर्तमान आचार्य स्वतंत्र देवजी महाराज यांना परंपरा सद्गुरू अशी संज्ञा आहे. याचं कारण म्हणजे यांना परंपरेने हे गुरुची जी ज्ञानाची धारा आहे ती मिळालेली आहे. आता आपला प्रश्न आहे, हे मी तुम्हाला कॅटेगरायझेशन सांगितलं सद्गुरूंच्या बाबतीमध्ये. आपला प्रश्न आहे की सद्गुरू म्हणजे कोण? सद्गुरू हा असा आत्मा आहे की ज्याच्यामध्ये परब्रह्माच्या ज्ञानाची धारा प्रगट झालेली आहे आणि ती ज्ञानाची धारा प्रगट झाल्यामुळे आपण त्या सो कॉल्ड शरीराची पूजा करतो, त्यांना सद्गुरू म्हणतो. जे तुम्हाला जन्म आणि मृत्यूच्या साखळीतून सोडवू शकतात त्यांना सद्गुरू असं म्हणतात. ही आध्यात्मिक डेफिनेशन आहे. आणि त्याकरता त्या आत्म्यामध्ये परमात्म्याचं ज्ञान अवतरित होणं गरजेचं आहे, तरच तो तुम्हाला परमात्म्यापर्यंत पोहोचवून जन्म मृत्यूची साखळी तोडू शकतात. अशा शक्तीला सद्गुरू असं म्हटलं जातं. एवढं एक्सप्लेनेशन मला वाटतं ताई पुरे सध्या. खूप खूप धन्यवाद. याच्यामध्ये मी फक्त थोडेसे 2 गोष्टी माझ्या ऍड करते की सद्गुरू सत्ता कोण, ह्याचं खूप छान वर्णन आनंदजींनी आपल्याला केलंय. तर आत्ता सध्या आपल्यामध्ये वर्तमान सद्गुरू जे परंपरा सद्गुरू आहेत, द्वितीय परंपरा वर्तमान सद्गुरू स्वतंत्र देवजी महाराज आहेत आणि आपल्या सगळ्यांना ते आध्यात्मिक मार्गदर्शन करता आहेत व्यक्त रूपामध्ये. तर विहंगम योग जो आहे तो आपल्या सगळ्यांमध्ये अभ्यास सिद्ध सद्गुरू सदाफलदेवजी महाराज यांनी जनमानसामध्ये आणला. त्यानंतर प्रथम परंपरा सद्गुरू धर्मचंद्र देवजी महाराज यांनी स्वरवेद ग्रंथाचं भाष्य करून ते आपल्या सगळ्यांच्या समोर मांडलं. आणि विहंगम योगाची जी ज्ञानधारा आहे ती सतत लोकांपर्यंत पोहोचतो, याच्यासाठी 15 वर्ष प्रचार प्रसार केला. आणि गेली 50 वर्ष सद्गुरू स्वतंत्र देवजी महाराज आपल्यामध्ये देशात, भारत देशात आणि भारताच्या बाहेर सुद्धा विहंगम योग जनमानसापर्यंत पोहोचवण्यासाठी अखत प्रयत्नशील आहेत. तर अशा तिन्ही सद्गुरुदेवजींना मनापासून नमन, प्रणाम. आणि आपण असं म्हणू शकतो की आजचा सत्संगाचं समापन करण्याची वेळ आली आहे मला वाटतं. आणखीन कोणाच्या काही शंका असतील तर त्या शंकांचं निरूपण आपण पुढच्या वेळेस करूयात. एक सुजल पाटीलजींनी लिहिलंय की स्वरवेद कुठे मिळेल. तर स्वरवेद आता आपण सध्या लॉकडाऊन मध्ये आहोत, तर स्वरवेद जर आपल्याला पाहिजे असेल पुस्तक रूपामध्ये तर लॉकडाऊन झाल्यानंतरच मिळेल. आपण कुठल्या सिटीमधनं आहात हे लिहिलं तर आपल्यापर्यंत स्वरवेद पोहोचवण्याचं काम आम्ही लॉकडाऊन संपल्यानंतर अवश्य करू. त्याचबरोबर मला वाटतं चैत्राली पानसे इथे उपस्थित आहेत की जे रोज 1 तास स्वरवेदचा पाठ करतायत. गेले कित्येक दिवस त्यांचा हा उपक्रम चालू आहे. तर ज्यांना कोणाला फक्त स्वरवेद आणि त्याचं भाष्य ऐकायचं असेल तर ते तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. आपण त्यांचा माहिती आणि कॉन्टॅक्ट नंबर जरूर देऊया. तुम्ही माझ्याशी संपर्क करा. माझा नंबर आहे इथे या ह्याच्यावरती. तर तो नंबरवरती तुम्ही कधीही कॉन्टॅक्ट केलं तरी सुद्धा तुम्हाला त्यांची माहिती किंवा इतर कुठलीही माहिती अवश्य मिळेल. तर आपण सगळेजण खूप मोठ्या प्रमाणात सत्संगामध्ये उपस्थित झाला त्याबद्दल सगळ्यांचे खूप धन्यवाद. आणि अशाच मोठ्या प्रमाणात आपण इथे सगळेजण उपस्थित राहून महाराष्ट्रीयन लोकांमध्ये विहंगम योगाचं माहिती आणि ज्ञानधारा पोहोचवण्याच्यासाठी आपण सगळेजण नेहमी कार्यरत राहूया. त्याच्यामध्ये काही जण जुने आहेत, काही जण नवीन आहेत.
तर आपण पुढच्या वेळेस पण सगळेजण अशाच संख्येने उपस्थित राहू अशी मी अपेक्षा करते. साधारण आपण 2 आठवड्यांनी किंवा महिन्यातून कमीत कमी एकदा हा मराठी सत्संग नक्की कंटिन्यू करण्याच्यासाठी सतत प्रयत्न करूया आणि तो होईलच सद्गुरु कृपेने. कारण ह्या सत्संगाची सुरुवात प्रेरणा देण्याचं सुद्धा काम सद्गुरुदेवजींनीच केलंय आणि त्यांनीच ते करवून घेतलेलं आहे. म्हणूनच आज आपण सगळेजण मराठी ऑनलाईन सत्संगामध्ये उपस्थित होतो. आजपर्यंत भरपूर सत्संग हिंदीमध्ये झाले. याचबरोबर किशोर फलटणेजींना पण मी आभार मानेल, कारण त्यांनी सुद्धा विशेष प्रयत्न करून चर्चा करून मराठी सत्संग घेण्याच्यासाठी खूप प्रेरणा दिली, मोटिवेट केलं. सगळ्यांचे आभार. आणि आता आपण सत्संगाच्या शेवटच्या ह्याच्या कडीमध्ये पोहोचूयात, ज्याला आपण संक्षिप्त शांतीपाठ आपण करतो. ह्याआधी एक सूचना मला द्यायची आहे की अजित लोणकरजी, भूषण कुलकर्णी यांनी हा युट्यूबवरती सत्संगाचं ऑर्गनायझेशन केलं आणि तेव्हा त्यांनी हे डिक्लेअर केलं की ज्यांना कोणाला साधना शिकायची आहे तर हे 6 सत्संग झाल्यावर आपण कंटिन्यू करू आणि ही साधना शिकवली जाईल. तर मी आनंदजी तुम्हाला सांगते की आज तुम्ही सगळ्यांमध्ये उपस्थित आहात. तुमचा खूप अगदी अमूल्य समय देऊन तुम्ही इथे उपस्थित आहात. तर आज जे कोणी उपस्थित असतील आणि साधना शिकण्याच्यासाठी इच्छुक असतील त्यांना तुम्ही पहिल्या भूमीची साधना शिकवावी. आणि ठीक आहे, एवढं करून आपण संक्षिप्त शांतीपाठ करूयात. मी भूषण कुलकर्णींना सांगते की शांतीपाठाचे शेवटचे 2 दोहे जे आहेत ते आपल्या सगळ्यांच्या समोर मांडावेत, गायन करावं आणि परत एकदा आपल्या सगळ्यांचे आभार मानून सद्गुरु सत्तेला नमन करून या सत्संगाची सांगता करूया. बोलिए सद्गुरुदेव भगवान की जय. हे प्रभु शांति स्वरूप हो, शांति शांतिमय शांति, शांति शांति जन शांति हो, पूर्ण शांतिमय शांति. हे प्रभु शांति प्रदान कर, दूर हो सर्व अशांति, देव सदा फल शांतिमय, शांति शांति सुख शांति. बोलिए सद्गुरुदेव भगवान की जय. नित्यानादि सद्गुरुदेव की जय. स्वयं सिद्ध सद्गुरुदेव की जय. अभ्यास सिद्ध सद्गुरुदेव की जय. परंपरा सद्गुरुदेव की जय. ब्रह्म विद्या विहंगम योग की जय. अअंकित श्वेत ध्वजा की जय. परम तीर्थ वृत्तिकूट धाम की जय. महर्षि सदाफल देव आश्रम झूसी समाधि धाम की जय. हिमालय शून्य शिखर आश्रम की जय. मधुमती आश्रम की जय. दंडकवन आश्रम की जय. सर्वेद महामंदिर धाम की जय. प्रेम से बोलिए बंदी छोड़ सद्गुरुदेव भगवान की जय.